आमच्या इकडे हळदीला डीजे समोर नाचायच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपर्क सागर भाऊ सूर्यवंशी. तुम्ही म्हणत असाल असं काय म्हणतोय, ते सगळं सांगतो पुढं, त्यामुळे ब्लॉग शेवट पर्यंत बघायला विसरू नका. तर रामराम मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमते कीच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. संध्याकाळी श्रीकांत आलता घ्यायला, मग मस्तपैकी आवरून आम्ही निघालो चासला जायचं कारण म्हणजे आमचे मित्र मनोज भाऊ वाळुंजे यांचे मोठे भाऊ सहदेव भाऊ वाळुंजे यांच्या हळदीला जायचं होतं. तिकडे चाललो होतो, तेवढ्यात जाता जाता आम्हाला आजू भाऊ, प्रमोद भाऊ आणि सुका पाटील भेटला. आता सुका पाटील कोण तर आपला यश भाऊ. हळदीच्या लोकेशनला आलो तरी आधीच आमची बाकीची टोळी येऊन थांबली होती. इथं आल्यावर साऊंड कोणता लावलाय तो बघायला गेलो तर पोरं साऊंड टेस्टिंग वरच नाचायला सुरू झाली. आता इथं विषय असा झाला की मी काढत होतो साऊंड चेकचा व्हिडिओ आणि तोपर्यंत आमची टोळी नवरदेवासोबत फोटो पण काढून आली. त्यामुळे मी नवरदेवाला व्लॉग मध्ये घ्यायचंच राहिलं आणि हा व्लॉग जर नवरदेवापर्यंत गेला असेल तर भाऊ तेवढं व्लॉगला एक चांगली कमेंट करायला विसरू नको. जेवण केलं आणि त्यानंतर आलो साऊंड पैसे, तर इथं आपला मनोज भाऊ भेटला. साऊंड चालू झाल्यावर तर ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची आपल्या अंगातली कला दाखवायला सुरुवात केली. कुणी एकटं नाचत होतं तर कुणी असं नाचत होतं, पण मला म्हणायचं राजा नेमकी कोणता डान्स होता. त्यात नाचताना तो आम्ही पण पडला होता, हे मला आता व्हिडिओ एडिटिंग करताना कळालंय. टोळी पण अशी नाचत होती की दुसरं कोणी मध्ये येतच नव्हतं नाचायला. लय दिवसांनी साऊंड वर नाचत होतो, त्यामुळे मी पण काही सुट्टी दिली नाही. रात्रीचे 11 वाजले तरी पोरं काही थांबायचं नाव घ्यायना. रात्री 11 वाजता आम्ही निघालो घरी आणि त्यात आमच्या सुका पाटलाचा शर्ट पण पाडला पोरांनी. तर भावांना आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका.